पश्चिम बंगालचं इलेक्शन झालं आणि आपण त्याच्या निकालाच्या प्रतीक्षेत होतो, जो की आहे 4 मे रोजी. आणि हे होत असतानाच आज इलेक्शन कमिशनकडून असा निर्णय घेण्यात आला आहे की फाल्टा नावाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये झालेले जे इलेक्शन आहे ते त्यांनी दोन्ही फेजमधलं रद्द केलंय आणि ते इलेक्शन त्यांनी परत एकदा घ्यायचं ठरवलंय. हा मतदारसंघ म्हणजे अभिषेक बॅनर्जी यांचे राईट हँड समजले जाणारे जहांगीर खान यांचा मतदारसंघ आहे आणि यामुळे टीएमसीचे नेते बरेच संतापले आहेत. हे सगळं घडत असताना अभिषेक बॅनर्जी यांनी एक ट्विट केलं ज्यामध्ये त्यांनी भारताच्या जणू सार्वभौमत्वाला चॅलेंज केलंय. हे ट्विट त्यांनी काय केलं आणि का केलं आणि नेमकं हे इलेक्शन पुढे का ढकलण्यात आलं हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मी आहे रुद्र पाटील आणि तुम्ही पाहत आहात द मराठी बाणा. पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर हा लोकसभा मतदारसंघ आणि याच्या आत येतो तो फाल्टा नावाचा मतदारसंघ. हा मतदारसंघ म्हणजे जहांगीर खान आणि टीएमसी यांचा बालेकिल्ला मानण्यात येतो आणि या ठिकाणी 285 इलेक्शनचे बूथ आहेत. या 285 ठिकाणी पूर्ण झालेले इलेक्शन कमिशनने रद्द करून ते इलेक्शन परत एकदा घ्यायचं ठरवलं आहे. याच्यासाठी काही तक्रारी आल्या होत्या. काही लोकांनी तक्रारी केल्या की टीएमसीच्या लोकांनी त्यांना घरातून बाहेर पडू दिलं नाही. काही लोकांनी तक्रारी केल्या की त्यांना रस्त्यात अडवलं गेलं, धमकावलं गेलं किंवा आमच्या चिन्हाला मतदान करायचं अशाही धमक्या दिल्या गेल्या. काही स्त्रियांनी सांगितलं की आम्हाला टीएमसीने जसं सांगितलं तसं आम्ही त्यांना मतदान सुद्धा केलं तरीही टीएमसीच्या लोकांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हिंदूंना काही ठिकाणी मारहाण झाली. बऱ्याच ठिकाणी टीएमसीच्या लोकांनी इलेक्शनमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या तक्रारींचा आढावा घेऊन भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सुद्धा इलेक्शन कमिशनकडे काही तक्रारी केल्या होत्या आणि त्या तक्रारींच्या अनुषंगाने इलेक्शन कमिशनने निर्णय घेत हे इलेक्शन रद्द केले आहे आणि हे इलेक्शन त्यांनी 21 मे 2026 रोजीपर्यंत ढकलले आहे आणि त्याचा निकाल 24 मे 2026 ला लागेल. म्हणजे बंगालचा निकाल 4 मेलाच आपल्याला पाहायला मिळेल, कोण जिंकतं कोण हारतं. पण फाल्टा विधानसभा मतदारसंघाचा निकाल आपल्याला 21 मेला मतदान होऊन त्याचा निकाल आपल्याला 24 मेला पाहायला मिळेल. यामुळे हे सगळं घडत असतानाच टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी बीजेपीचे अमित मालवीय यांना एक ट्विट केले आहे आणि ती ट्विट व्हायरल होत आहे. ते असे आहे की तुमच्या बांगलाविरोधी गुजराती गँग आणि त्यांचे हस्तक ज्ञानेश कुमार यांना माझ्या डायमंड हार्बर मॉडेलला साधा ओरखडा लावण्यासाठी 10 जन्म पुरेसे पडणार नाही. तुमच्याकडे जे काय आहे ते सर्व घेऊन या. मी संपूर्ण युनियन ऑफ इंडियाला आव्हान देतो, फाल्टामध्ये या. तुमच्यातील सर्वात शक्तिशाली नेत्याला पाठवा किंवा दिल्लीतील एखाद्या गॉडफादरला पाठवा. जर तुमच्यात हिंमत असेल तर फाल्टामध्ये निवडणूक लढवून दाखवा. आता भाजपला त्यांनी चॅलेंज करणं हा मुद्दा एका बाजूला बरोबर पकडला तरी त्यांनी जो चॅलेंज द्यायचा प्रकार केलेला आहे युनियन ऑफ इंडिया. आता युनियन ऑफ इंडिया हा शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे पण तो लिहिताना बी आर आंबेडकरांनी त्याची व्याख्या सांगितलेली आहे की युनियन ऑफ स्टेट्स हा अमेरिकेप्रमाणे सर्व राज्यांनी करार करून बनवलेला देश नाहीये, तर सर्व राज्यांच्या प्रशासकीय सोयी व्हाव्या म्हणून तिथे युनियन ऑफ द स्टेट्स असा शब्द वापरण्यात आलेला आहे. इथे राज्यांना वेगळं होण्याची कोणतीही शक्ती मिळालेली नाही. पण जर आपण अभिषेक बॅनर्जी यांच्या ट्विटचा रोग पाहिला तर तो असा दिसतो की त्यांनी युनियन ऑफ चॅलेंज म्हणजे भारताच्या युनिटीला त्यांनी चॅलेंज केलं आहे. कदाचित बांगलादेशी घुसखोर मतदारांचं मतदान मिळावं आणि या इलेक्शनमध्ये त्यांना विजय मिळावा या दृष्टीने त्यांनी असं ट्विट केलं असू शकतं. आपण मराठी लोक चांगलंच जाणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, अहत तंजावर ते तहत पेशावर अवघा मुलूक आपला. म्हणजे त्यांनी हे सांगितलंय की तंजावर जे तामिळनाडूमध्ये आहे आणि पेशावर जे पाकिस्तानमध्ये आहे हा पूर्ण मुलूक आपला आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या भाषा असू शकतात, वेगळ्या जाती असू शकतात, वेगळी राज्य असू शकतात, कदाचित टाकायचे वेगवेगळे देश असू शकतात, संस्थान असू शकतात, पण हा देश हा एक आहे. कितीही राज्य आली, कितीही भाषा आल्या, कितीही पंथ आले तरी हा संपूर्ण देश हा एक आहे हे महाराजांनी तिथं सांगितलं. त्यामुळे अभिषेक बॅनर्जी सारख्या लोकांनी ज्या भारताच्या युनिटीवरती बोट उचलला आहे किंवा त्या भारताच्या युनिटीला ते चॅलेंज करत आहेत त्यांच्या या ट्विटमधून एक त्यांचा मोटिव्ह असा दिसून येतो की त्यांनी पूर्ण भारताला चॅलेंज केलंय बंगालमधून. जणू काही भारत हा वेगळा देश आहे आणि बंगाल हा एक वेगळा देश आहे. जरी टीएमसीचं सरकार तिथे गेली कित्येक वर्ष असलं तरी त्यांना ह्या प्रकारचा कोणताही अधिकार मिळत नाही की ते एका राज्याला या देशापासून वेगळं असण्याचं सांगू शकतील. जसं की मी अगोदर मेन्शन केलं, आपलं युनियन ऑफ द स्टेट्स म्हणजे अमेरिकेमधल्या सर्व राज्यांनी एकत्र येऊन तो करार केलेला आहे की आम्ही सोबत एक देश म्हणून एकत्र राहू आणि यालाच त्यांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं नाव दिलंय. पण भारतामध्ये हे गोष्टी येताना सर्व राज्य एकत्र आलेली नाहीत, तर प्रशासकीय सोयीसाठी आपल्या देशामध्ये ही राज्यांची वर्गवारी केली गेलेली आहे आणि कुठल्याही राज्याला यामधून स्वतंत्र होण्याची शक्ती किंवा स्वातंत्र्य नाही. हे सगळं घडत असतानाच सुप्रीम कोर्टामध्ये ममता बॅनर्जी यांनी धाव घेतली होती की
केंद्रीय कर्मचारी जे बंगालमध्ये मतमोजणीसाठी येणार आहेत त्या ठिकाणी एकतर संपूर्णपणे बंगालचे कर्मचारी वापरावेत किंवा केंद्र सरकारचे अर्धे आणि राज्य सरकारचे अर्धे कर्मचारी या मतमोजणीसाठी वापरावेत। याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कर्मचारी हे केंद्राचे नसतात किंवा ते राज्याची सुद्धा नसतात, ते कोणत्याही सरकाराचे नाहीत। कर्मचारी हे त्यांनी नियम दिलेल्या फक्त इलेक्शन कमिशनचा ऐकतील आणि ते कोणते कर्मचारी नियुक्त करायचा यामध्ये आम्हाला कोणताही अधिकार नाही, तो सर्वस्वी निर्णय इलेक्शन कमिशनचा राहील। तुम्ही कोणत्याही प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांच्यावर अविश्वास आहे असे कोणतेही कृत्य करू नका आणि ममता बॅनर्जी यांच्या सर्व मागण्या सुप्रीम कोर्टाने धुडकावून लावलेल्या आहेत। या ठिकाणी इलेक्शन सुरू असताना सुद्धा आपण पाहिलं की केंद्रीय संरक्षण बले आणि केंद्रीय पोलीस यांनीच या ठिकाणी संरक्षणाची भूमिका बजावली। यावेळेस मतदान सुरू असताना टीएमसी आणि बंगालचे पोलीस यांच्याकडून टीएमसी कडून आलेल्या दबावामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी इलेक्शन कमिशनने खबरदारी घेत अगोदरच केंद्रीय बले आणि केंद्रीय पोलीस यांची तजवीज या ठिकाणी इलेक्शन वेळी सुरक्षितेसाठी केली होती। आणि केंद्रीय बलांची उपस्थिती असल्यामुळे जे की बंगालचे इलेक्शन जे कधी हिंसेशिवाय कधी पूर्ण होत नव्हतं त्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर आळा बसून पहिल्यांदाच बंगालचे इलेक्शन एकदम शांततेत पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही ठराविक ठिकाणी छोटे मोठे हिंसेचे प्रकार घडले किंवा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हुलडबाजी केली, पण या प्रकारचं शांततेने इलेक्शन आजपर्यंत बंगालमध्ये झालेलं पाहण्यात आलं नाही। इलेक्शन पूर्ण झाल्यानंतर सध्या चर्चा आहे पोल्सची आणि पोलमध्ये भाजपा विजयी होणार असे दिसत आहे, पण आपण नेमके तर सांगू शकत नाही की भाजपा सत्तेत येईल की टीएमसी। त्यासाठी आपल्याला 4 मेची प्रतीक्षा करावी लागेल आणि फाल्टामध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला 24 मेलाच कळेल। यावरती तुम्हाला काय वाटतं? आणि अभिषेक बॅनर्जी यांनी जे ट्विट केलंय, ज्यांनी युनियन ऑफ इंडिया असं म्हणून जे भारताच्या सार्वभौमत्वाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केलाय, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। धन्यवाद।